स्वामी समर्थ. ज्या घरात मांजर सारखी येते व पिल्ले घालते त्या घरात काय होते ते या व्हिडिओमध्ये ऐकणार आहे. स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूपच महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक अशी आहे, कारण आज आपण माहीत करून घेणार आहोत की ज्या घरात मांजर पिल्ले घालते त्या घराचं काय होत असतं. आणि स्वामी भक्तांनो, ही गोष्ट आपण जाणून घेणे खूप गरजेचे आहे, कारण आजकाल मांजर तर प्रत्येकाच्या घरात दिसत असते. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता ऐकत रहा. मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पाळीव प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे मांजरही असतेच. प्रिय स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते. जर तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये मांजर पाळत असाल किंवा येत असेल तर या व्हिडिओ नक्की ऐकला पाहिजे. कुत्री आणि मांजर पाळणे हे आजच्या जमान्यामध्ये फॅशन बनले आहे. अनेक लोक कुत्री आणि मांजरे पाळत असतात, परंतु स्वामी भक्तांनो, कुत्रे किंवा मांजर पाळणे ही चांगली गोष्ट आहे का, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रिय स्वामी भक्तांनो, मांजर बद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील. मांजर ही वेगवेगळ्या प्रकारची संकेत देत असते, हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. परंतु स्वामी भक्तांनो, आज हे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. ते सत्य प्रत्येकाने ऐकणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रानुसार या जगामध्ये असे एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही. मांजर प्रत्येक घरात जाते, त्या घरात माणूस राहत असतो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का? जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या गोष्टी काय संकेत असतो, आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर रडत असेल तर या गोष्टी काय संकेत असतं, आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो. आणि स्वामी भक्तांनो, जर तुम्ही कोणत्याही शुभकार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर अडवी जात असेल तर याचा काय संकेत असतो. स्वामी भक्तांनो, मांजर कमी उजेडामध्ये म्हणजेच रात्रीसुद्धा पाहू शकते. जवळजवळ 95 वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे. तिची जीवनकाळ जवळजवळ 15 वर्षाचा असतो. भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते. परंतु सत्य काय आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण ऐकल्यानंतर कळणार आहे. स्वामी भक्तांनो, पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक नम्र विनंती आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून मी तुम्हाला अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज पाहता येतील. स्वामी भक्तांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी भक्तांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती. त्या स्त्रीला एक पुत्र असतो, परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो. तो सतत अंथरुणावर पडलेला असतो. त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही. त्याचे संपूर्ण अंग दुखत असते. त्या स्त्रीला असे वाटत असते की तिच्या पुत्राचं काय होणार. प्रिय स्वामी भक्तांनो, जेव्हा त्या मुलाला 1 वर्ष पूर्ण होते तेव्हा त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो, परंतु तिचा तो दुसरा पुत्र सुद्धा पूर्णपणे अपंग असतो. तो सुद्धा त्या स्त्रीला पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो. त्याला अंथरुणातून उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही. आता त्या स्त्रीला आणखी चिंता संतावू लागली. ती विचार करू लागली की मला 2 पुत्र आहेत, परंतु दोघेही अपंग का आहेत. माझ्या 2 पुत्रांचे भविष्य काय असेल. आणखी 1-1.5 वर्ष जातील आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो. जेव्हा त्या स्त्रीला 3रा पुत्र होतो तेव्हा त्या पुत्राची सुद्धा तीच अवस्था असते जशी तिच्या 2 पुत्रांची अवस्था असते. तो 3रा पुत्र सुद्धा अपंग असतो. तो सुद्धा चालू फिरू शकत नसतो. तो सुद्धा सतत अंथरुणावर झोपून राहतो. स्वामी भक्तांनो, आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागते. ती विचार करू लागली की मला 3 पुत्र झाले आहेत, परंतु तिघेही अपंग का आहेत. याचा भविष्य कसे असेल. माझ्यानंतर यांचे पालन पोषण कोण करेल. मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते. जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी यांचं पालन पोषण करू शकते, परंतु माझ्यानंतर त्यांचं पालन पोषण यांची काळजी कोण घेणार. मी मेल्यानंतर, मी गेल्यानंतर यांचं काही होईल. ही चिंता त्या स्त्रीला सतावत होती. स्वामी भक्तांनो, आता आणखी 1-2 वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो आणि 4था मुलगा सुद्धा अपंग असतो. तो 4था पुत्र सुद्धा त्या 3 पुत्रांसारखा सतत अंथरुणावर पडून राहिलेला असतो. तो सुद्धा अंथरुणावरच उठू शकत नाही किंवा चालू सुद्धा शकत नव्हता. स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली.
ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्रांचा का जन्म होतो? माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे, माझा गर्भच खराब आहे. हाच विचार करून ती स्त्री आणखी दुःखी होते आणि आणखी 1-2 वर्षानंतर तिला 5वा पुत्र होतो. तो 5वा पुत्रसुद्धा त्या पंत्रासारखा अपंग असतो. तो 5वा पुत्रसुद्धा अंथरुणावर पडून राहतो. स्वामी भक्तांनो, आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते. आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल. जेव्हा 2 पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा 3रा पुत्र चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती. परंतु जेव्हा 3रा आणि 4था त्याचबरोबर 5वा पुत्र अपंग जन्माला येतो तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्र लिहिलेले असतील किंवा माझ्या गर्भाचा दोष असेल. आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये राहू लागते. त्या स्त्रीला नेहमीच चिंता असायची की तिच्यानंतर तिच्या या 5 मुलांचं पालन पोषण कशा प्रकारे होईल. ती स्त्री खूप दुःखामध्ये असायची. सतत तिला तिच्या 5 पुत्रांची काळजी सतवायची. पुत्रांकडे पाहून तिथे अश्रू थांबत नव्हते. ती स्त्री रडत रडत तिच्या 5 पुत्रांचे पालन पोषण करत होती. स्वामी भक्तांनो, काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते. स्वामी भक्तांनो, त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये 4 पिल्लांना जन्म देते. जशी ती मांजर 4 पिल्लांना जन्म देते तसे त्या स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो. तो त्याच्या अंथरुणावरून आता उठू शकतो व चालूसुद्धा शकतो. तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो. त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीच्या पिल्लाची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा 4 पिल्लांना जन्म देते. अशा प्रकारे जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा त्या स्त्रीचा एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा. अशा प्रकारे सर्व पुत्र पूर्णपणे बरे झाले. त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही. शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये मांजर त्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे तीव्र गतीने आगमन सुरू होते. त्या घरामध्ये सुख समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक आकस्मिक धनसंपत्तीचे पाहून चकित होतात. घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते. परंतु शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की मांजरीला घरात पाळणे ही एक चूक आहे आणि ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा खूप अशुभ असते. शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी चालला असाल आणि तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर या घटनेला शुभ समजले जाते. असं म्हटलं जातं की तेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी येत असेल तर तुमचे ते काम अपूर्ण राहते. असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये. जर तुम्हाला तुमच्या घरात मांजर रडत असेल तर या गोष्टीला खूप सुद्धा मोठा अशुभ संकेत समजला जातो. शास्त्राच्या मते असे म्हटले गेले आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा अकाल मृत्यू होतो असतो. या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की मांजर पाळणे चुकीचे आहे. ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास होतो आणि म्हणूनच मांजर पाळणे ही खूपच अशुभ गोष्ट आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ समजले जाते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसत आहे तर अशा व्यक्तींचा भाग्य त्यांच्यावर असतो. आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले गेले की आहे घरामध्ये मांजर पाळले जाते किंवा ज्या घरामध्ये सारखी मांजर येत असेल ही गोष्ट आपल्यासाठी अशुभ आहे. आपल्या घरामध्ये जिथे जिथे मांजर फिरत असते त्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा सतत येत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जेला सुद्धा या गोष्टीमुळे खूपच मोठी हानी होत असते. ज्या घरामध्ये मांजर पाळले जाते त्या घरातील सदस्यांच्या स्वास्थ्यामुळे सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होत असतो. घरातील सदस्य सारखे कोणत्या ना कोणत्या आजाराला सामोरे जातात. जर मांजर घरामध्ये मलमूत्राचा त्याग करत असेल तर आपल्याला खूप मोठे संकट येण्याची ही संकेत आहे. असेही म्हटले जाते की जर तुमच्या घरातील पाळीव मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा काळात तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे. मांजर ही भगवान श्री हरिविष्णूची पत्नी लक्ष्मी माता यांची मोठी बहीण व लक्ष्मी वाहन आहे. मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे?
जर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्लांसोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो। याचा अर्थ असा होतो की तुमची एखाद्या जुन्या मित्रांसोबत किंवा जुन्या नातेवाईकांसोबत भेट होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमीसुद्धा मिळणार आहे। जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट शुभ मानली जाते। यामुळे तुम्हाला जनाची प्राप्ती होऊ शकते। जर मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो व एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या शुभ प्रभावामुळे वाचण्यासाठी घरामध्ये मांजर पाळणे गरजेचे आहे। मांजर डाव्या बाजूला आडवी जात असेल तर हे अशुभ यासाठी समजले जाते, कारण असे म्हणतात की मांजरीचे 6 ज्ञानेंद्रिये माणसाच्या 6 ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहे, ज्यामुळे मांजरीला घडणारे संकेत आधीच कळतात। मान्यतेनुसार काळी मांजर आडवी जाणे तेव्हाच अशुभ समजले जाते जेव्हा मांजर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल। अन्य स्थितीमध्ये जर मांजर आडवी जात असेल तर अशुभ समजले जात नाही। तेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती तिची नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते। ती खूप वेळापर्यंत सक्रिय असते। खास करून काळ्या मांजरीसाठी ही गोष्ट जास्त लागू पडते। मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यांवर मोठे संकट येण्याचे संकेत आहे। मांजरीन जर आपापसात भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरामध्ये शीघ्र एखादं भांडण होण्याची शक्यता आहे। परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल, तुम्ही तिची चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल तर ते शुभ गोष्ट आहे। मांजर हा खूपच गोंडस असा प्राणी आहे। तिला जवळ घेण्यात, तिचे सोबत खेळणं प्रत्येकाला आवडत असतं। जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल, तिला जवळ घेत असाल, ती सुद्धा तुमच्यासोबत आपुलकीने राहते। मांजर तुम्हाला तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देत असते। तिला भूक लागली असेल, तिला काही खायला हवे असेल तेव्हा ती माऊ करून आवाज देते। अशा प्रकारे आपण जर आपल्या घरात मांजर ठेवत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। मांजर पाळणे हे शुभ आहे, कारण मुक्या प्राण्यांना जीव लावला तर स्वामी आपल्याजवळ त्यांचे फळ नक्कीच देतात। श्री स्वामी समर्थ। हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद।